मित्रांनो, टीईटी परीक्षा आणि केंद्र प्रमुख विभागीय परीक्षा या आगामी काळामध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या परीक्षांना आपण सामोरे जाणार आहात। या परीक्षांची तयारी आपण सुरू केली आहे आणि तयारी करत असताना आपल्याला मदत व्हावी या दृष्टीनं द स्पर्धा गुरु या माझ्या YouTube चॅनलच्या माध्यमातून मी या दोन्ही परीक्षांशी संबंधित व्हिडिओ मालिका सुरू केलेली आहे। मागचा जो व्हिडिओ पब्लिश केलेला होता, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास भाग 2 या पाठ्यपुस्तकातील पहिली जी 2 प्रकरणे आहेत त्यांचा सविस्तर आढावा आपण घेतलेला होता। मग पाठ्यपुस्तकातील ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याचबरोबर त्या गोष्टींशी संबंधित ज्या अवांतर पाठ्यपुस्तकात नसलेल्या पण इतर ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याचाही आपण आढावा घेतलेला होता। त्या गोष्टी आपण त्या नोट्समध्ये ॲड केलेल्या होत्या आणि आपण व्हिडिओ पाहिलेला असेल तर आपल्याला लक्षात आलं असेल की त्या गोष्टीही किती महत्त्वाच्या आहेत। मग कालगणना असेल, त्या कालगणनेमध्ये जे काही इसवी सन आणि त्या संबंधित कालगणनेचं जे चाललेलं वर्ष आहे त्या गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या। इतरही गोष्टी आपण त्यामध्ये ॲड केलेल्या होत्या। जर तो व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर आवर्जून पहा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये खास काय आहे तर परिसर अभ्यास भाग 2 इयत्ता 5वीचं हे जे पाठ्यपुस्तक आहे यामधील जे पुढील 3 प्रकरण आहेत, प्रकरण क्रमांक 3, 4 आणि 5 याचा आपण सविस्तर आढावा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमामधून घेणार आहोत। आणि हा व्हिडिओ टीईटी परीक्षा पेपर 1 आणि 2 आणि केंद्र प्रमुख विभागीय परीक्षा तसेच इतरही ज्या पोलीस भरती, तलाठी परीक्षा किंवा इतरही एमपीएससीच्या ज्या परीक्षा आता होणार आहेत या सर्व परीक्षांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। नमस्कार मित्रांनो, मी सागर घालमे माझ्या द स्पर्धा गुरु या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, द स्पर्धा गुरु या YouTube चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळविण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। इयत्ता 5वीचं परिसर अभ्यास भाग 2 ज्या पुस्तकाचं शीर्षक आहे आपण असे घडलो यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। आपण असे घडलो परिसर अभ्यास भाग 2 पुढील 3 प्रकरणं कोणती प्रकरणं आहेत? पृथ्वीवरील सजीव, उत्क्रांती आणि मानवाची वाटचाल या 3 प्रकरणांचा मागोवा आढावा सविस्तर आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया। सजीव सृष्टी। जसं मित्रांनो, सजीव सृष्टी या पूर्ण विश्वामध्ये फक्त पृथ्वी या ग्रहावरती सध्या त्या ठिकाणी उपलब्ध आहे किंवा अस्तित्वामध्ये आहे आणि पृथ्वी बरोबरच मंगळ ग्रहावरती सुद्धा सजीव सृष्टी असण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे असं अनेक शास्त्रज्ञांच्या संशोधनामधून त्या ठिकाणी आता एक व्यक्त होतोय, त्यांचे अंदाज त्या ठिकाणी वर्तवले जात आहेत। तर सजीव सृष्टी सध्याच्या परिस्थितीमध्ये अधिकृतरित्या फक्त पृथ्वीवरतीच अस्तित्वामध्ये आहे, मात्र मंगळ ग्रहावरती ती असण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून मंगळ ग्रहाच्या दिशेनं अनेक देशांची यानं झेपावलेली आहेत आणि मंगळाचा अभ्यास अनेक देशांनी सुरू केलेला आहे। मित्रांनो, भारत देश सुद्धा यामध्ये मागे राहिलेला नाही। आपल्या देशानं सुद्धा मंगळयान या मंगळाच्या दिशेनं पाठवलेलं होतं। 5 नोव्हेंबर 2013 रोजी भारतानं मंगळयान त्या ठिकाणी आपली जी काही मानाची संस्था आहे इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, भारतीय अवकाश संशोधन संस्था या संस्थेच्या माध्यमामधून त्या ठिकाणी मंगळयान तयार करण्यात आलं आणि 5 नोव्हेंबर 2013 रोजी हे यान या मंगळाच्या दिशेनं झेपावलेलं होतं आणि पुढे जवळजवळ 10 महिन्यांचा प्रवास संपल्यानंतर 24 सप्टेंबर 2014 रोजी मित्रांनो हे मंगळयान मंगळाच्या कक्षेमध्ये स्थिरावलं आणि ही मोहीम त्या ठिकाणी फत्ते झालेली होती, यशस्वी झालेली होती आणि मंगळयान त्या कक्षेमध्ये स्थिरावल्यानंतर त्यानं त्याचं जे काही काम आहे त्याला जी उद्दिष्ट नेमून दिलेली होती संशोधकांनी त्यावरती त्यानं त्या ऑर्बिटमध्ये फिरत असताना ते मंगळाचं जे ऑर्बिटर होतं त्यानं त्याचं कामकाज सुरू केलं होतं। मग जे काही फोटो वगैरे असतील त्यानं ते काढून इस्रोला जे काही नियंत्रण कक्ष आहे तिकडे ते पाठवलेली होती। तर हे 2 जे काही तारखा आहेत, सणावळ्या आहेत, ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत मित्रांनो। मंगळयान कधी पाठवलं? 5 नोव्हेंबर 2013 रोजी पाठवलं आणि ते
मंगळाच्या कक्षेमध्ये स्थिरावलं कधी, तर 24 सप्टेंबर 2014 रोजी ही त्या ठिकाणी मंगळाच्या कक्षेमध्ये हे यान पोहोचलं, यशस्वीरित्या पोहोचलं आणि म्हणून ही मोहीम यशस्वी झाल्याचं त्याच दिवशी त्या ठिकाणी ते जाहीर करण्यात आलेलं होतं. मित्रांनो, मंगळ मोहीम यशस्वी करणारा भारत हा जगातील 4था देश ठरलेला होता. आणि मित्रांनो, पुढचं जे वाक्य आहे ना ते तर फार महत्वाचं आहे आपल्या भारताच्या दृष्टीनं आणि परीक्षेच्या सुद्धा दृष्टीनं. मित्रांनो, पहिल्याच प्रयत्नामध्ये मंगळ मोहीम यशस्वी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरलेला होता 24 सप्टेंबर 2014 रोजी. ज्या वेळेला मंगळयान मंगळाच्या कक्षेमध्ये यशस्वीरित्या स्थिरावलं, त्या ठिकाणी त्यानं त्याचं स्थान पकडलं, त्यावेळेला मित्रांनो ही टॅगलाईन तयार झाली की पहिल्याच प्रयत्नामध्ये मंगळ मोहीम यशस्वी करणारा देश कोणता, तर मित्रांनो भारत आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं की ही जी काही मोहीम झालेली होती, या मोहिमेला सर्वात कमी ज्या इतर देशांच्या मोहिमा झालेल्या आहेत मंगळाच्या, या सर्व मोहिमांपेक्षा सर्वाधिक कमी खर्च त्या ठिकाणी आपल्या या भारताच्या मोहिमेला आला होता. मित्रांनो, नासाने जी मंगळाची मोहीम केली होती ना, त्या मोहिमेच्या खर्चापेक्षा 10 पटीनं कमी खर्च या भारताच्या मंगळयान मोहिमेला आलेला होता. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे त्या काळामध्ये 2013-14च्या अगोदर एक ग्रॅव्हिटी नावाचा हॉलिवूडचा एक चित्रपट आलेला होता. मित्रांनो, त्या चित्रपटाचं बजेट होतं 1000 कोटीपेक्षाही जास्त आणि आपली ही जी मोहीम आहे ती अक्षरशः 500 कोटींच्या आसपास त्या ठिकाणी खर्च होऊन ही मंगळयान मोहीम फत्ते झालेली होती आणि अत्यंत कमी खर्चामधली ही मंगळयान मोहीम आहे. मित्रांनो, या मंगळयानलाच मॉम असं सुद्धा म्हणतात. मॉम, मास ऑर्बिट मिशन. आणि ही जी काही मंगळयान मोहीम आहे, मंगळाला आपण इंग्रजीमध्ये मार्स असं म्हणतो, तर मार्स ऑर्बिट मिशन असं मॉम असं जे काही संक्षिप्त रूप असलेलं या मंगळयान मोहिमेचं नाव आहे, तेही आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं. परिसर अभ्यास भाग 1 जो आहे ना 5वीचा, त्याच्या जे काही पहिलं प्रकरण आहे त्याच्यामध्ये सुद्धा या मॉमचा उल्लेख आलेला आहे आणि यावरती सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे ही अत्यंत महत्वाची मोहीम आपल्या दृष्टीनं आहे. मंगळयान मोहीम, मॉम, मास ऑर्बिट मिशन. मित्रांनो, पुढचा जो महत्वाची कन्सेप्ट आहे ती म्हणजे उत्क्रांती. अत्यंत महत्वाचं, यावरती प्रश्न विचारले गेले आहेत, पुढेही विचारले जातील. उत्क्रांती म्हणजे काय मित्रांनो, तर सतत आणि संथ वेगाने होणारे बदल म्हणजे उत्क्रांती. मित्रांनो, ही व्याख्या फार महत्वाची बरं का. आपल्याला वाटेल की उत्क्रांती आणि हे आम्हाला माहिती आहे, पण कधी कधी शब्द जे असतात ना, आता सतत आणि संथ हे या व्याख्येमधले 2 शब्द फार महत्वाचे आहेत. सतत कंटिन्युअस आणि संथ, तर हे 2 शब्द आहेत ना, हे या संज्ञेच्या संदर्भात महत्वाचे आहेत आणि यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात की उत्क्रांती म्हणजे काय किंवा उत्क्रांतीचा खालील योग्य अर्थ निवडा. तर सतत आणि संथ वेगाने होणारे बदल किंवा होणारा बदल म्हणजे उत्क्रांती. मित्रांनो, एक जीवशास्त्रज्ञ आहे चार्ल्स डार्विन. या चार्ल्स डार्विननं सगळ्यात पहिल्यांदा सुस्पष्ट स्वरूपामध्ये उत्क्रांतीची संकल्पना मांडलेली आहे. प्रश्न आलाच की उत्क्रांतीची सुस्पष्ट संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा कोणी मांडली, तर चार्ल्स डार्विननं मांडलेली आहे. आणि मित्रांनो, चार्ल्स डार्विन हा एक जीवशास्त्रज्ञ आहे. त्याने 1859 साली काय केलं, त्याने ऑन दी ओरिजिन ऑफ स्पीशीज नावाचा एक ग्रंथ लिहिला. ऑन दी ओरिजिन ऑफ स्पीशीज. प्रश्न विचारला जाऊ शकतो, चार्ल्स डार्विननं खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला, तर मित्रांनो, ऑन दी ओरिजिन ऑफ स्पीशीज हा ग्रंथ कधी लिहिला. दुसरा प्रश्न, 1859 साली लिहिला आहे. महात्मा गांधीजींचा जन्म 1869, त्याच्या 10 वर्ष अगोदर 1859 साली या चार्ल्स डार्विननं ऑन दी ओरिजिन ऑफ स्पीशीज हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये सगळ्यात पहिल्यांदा उत्क्रांतीची संकल्पना त्यानं सुस्पष्ट स्वरूपामध्ये मांडलेली आहे. आणि प्रश्न असाही येऊ शकतो की चार्ल्स डार्विननं उत्क्रांतीची संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा मांडली, ती कोणत्या ग्रंथामध्ये समाविष्ट आहे. ऑन दी ओरिजिन ऑफ स्पीशीज 1859 साल. आणि सगळ्यात महत्वाचं, या ग्रंथामध्ये उत्क्रांतीची संकल्पना सुस्पष्ट, हे महत्वाचं. जाऊया पुढे. मित्रांनो, हा जीवशास्त्रज्ञ आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला त्याने उत्क्रांतीची संकल्पना सुस्पष्ट स्वरूपामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मांडली ना, त्याच वेळेला उत्क्रांतीवादाचा जनक कोण, हा अजून एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि याचं उत्तर चार्ल्स डार्विन.
चार्ल्स डार्विनवरती पहा किती महत्वाचे प्रश्न आपण पाहिलेत. तर उत्क्रांतीची संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा कोणी मांडली? चार्ल्स डार्विन. कोणत्या ग्रंथात मांडली? ऑन दी ओरिजिन ऑफ स्पीशीज. कधी मांडली? 1859 साली. आणि तो कोण होता? जीवशास्त्रज्ञ होता. आणि मित्रांनो, उत्क्रांतीवादाचा जनक कोण? तर चार्ल्स डार्विन. या उत्क्रांतीचा जो सिद्धांत आहे ना, त्याची जी व्याख्या या पुस्तकामध्ये त्यांनी मांडलेली आहे ती अशी आहे: वारशाने मिळालेल्या भिन्नतेच्या नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेद्वारे जी व्यक्तीची स्पर्धा, टिकून राहण्याची आणि पुनरुत्पादन करण्याची क्षमता वाढवते, जीवांच्या सर्व प्रजाती उद्भवतात आणि विकसित होतात, या सिद्धांताला उत्क्रांती सिद्धांत असे म्हणतात. वारशाने मिळालेल्या भिन्नतेच्या नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेद्वारे जी व्यक्तीची स्पर्धा, टिकून राहण्याची आणि पुनरुत्पादन करण्याची क्षमता वाढवते, जीवांच्या सर्व प्रजाती उद्भवतात आणि विकसित होतात, या सिद्धांताला उत्क्रांती सिद्धांत म्हणतात. मित्रांनो, एक चांगलं आणि सोपं उदाहरण, हजारो वर्षांपूर्वी जो त्यावेळेचा आदिमानव आहे, एप वानरापासून ज्याची सगळ्यात पहिल्यांदा उत्क्रांती किंवा त्याचा विकास झालेला आहे, ज्याला आदिमानव म्हणतो, तो जंगलामध्ये राहायचा किंवा त्याच्या पाठीला थोडासा बाक होता किंवा त्याचा जो कणा वगैरे आहे, आणि तो मानव आपण आता सुरुवातीला ज्यावेळेस आपण प्रस्तावना करताना जे चित्र आपल्या समोर त्या आदिमानवापासून तर विकसित झालेल्या मानवापर्यंतचे जे आपण चित्र पाहिले मित्रांनो, ते चित्र समोर घ्या की ते त्यावेळेसचा मानव जो जंगलामध्ये राहत होता, भटकंती राहत होता, त्याला बाक होता, आणि आजचा जो अत्याधुनिक काळामधील जो आधुनिक मानव जो आहे मित्रांनो, तो जर आपण किंवा आपण स्वतः जो आहोत तो विचार करा, त्या काळातला मानव आणि आत्ताचे आपण, हा जो काही बदल झालेला आहे ना, याला हजारो वर्ष गेलेले आहेत. आणि हा बदल जो सातत्यानं चालू होता, संथ गतीनं चालू होता, आणि तेव्हाचा मानव आणि आजचे आपण, हा जो बदल आहे यालाच उत्क्रांती असं म्हणतात. तर मित्रांनो, याच्यामध्ये विकसित जी काही गोष्टी झालेल्या आहेत आणि टिकून राहण्याची क्षमता, विचार करा, अनेक प्रकारची वादळं, पूर्वी अतिशीत वातावरण होतं, त्याच्यानंतर वातावरणामध्ये बदल होत गेलेले आहेत, अनेक प्राणी त्या ठिकाणी त्यांच्या ज्या प्रजाती आहेत त्या नष्ट झालेल्या आहेत, मानव मात्र सातत्यानं विकास करत आहे आणि आपली प्रजाती पूर्णपणे टिकून आहे, किंवा इतरही जे सजीव आहेत तेही टिकून आहेत, आणि हे जे टिकून राहिलेले आहेत या स्पर्धेमध्ये, त्या ठिकाणी यालाच उत्क्रांती असं आपण म्हणूया. जाऊया पुढे. या उत्क्रांतीचे टप्पे आहेत मित्रांनो, प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे आहेत. कोणते टप्पे आहेत? त्यातला पहिला टप्पा आहे तो म्हणजे अपृष्ठवंशीय सजीव. अपृष्ठवंशीय सजीव कशाला म्हणायचं? तर पाठीचा कणा नसलेले जे सजीव आहेत, उदाहरणार्थ गोगलगाय. गोगलगाईला पाठीला कणा नाही, आणि पाठीचा कणा नसलेले सजीव ते म्हणजे अपृष्ठवंशीय सजीव, हा पहिला टप्पा. आणि दुसरा टप्पा कोणता आहे? तर पृष्ठवंशीय सजीव. ज्या प्राण्यांना पाठीचा कणा आहे, पाठीचा कणा असलेले सजीव, त्यांना पृष्ठवंशीय सजीव असं म्हणायचं. त्याच्यामध्ये आपलाही समावेश आहे. जलचर, उभयचर, पक्षीवर्ग, सरपटणारे प्राणी आणि सस्तन प्राणी, या सर्व प्राण्यांचा त्या ठिकाणी यामध्ये समावेश होतो. अपृष्ठवंशीय सजीव, पाठीचा कणा नसलेले, उदाहरणार्थ गोगलगाय. प्रश्न असा येऊ शकतो बरं का, खालीलपैकी अपृष्ठवंशीय सजीवाचा योग्य पर्याय निवडा, आणि त्या ठिकाणी पर्याय असेलच गोगलगाय हे त्याचं उत्तर. आणि पृष्ठवंशीय सजीव कशाला म्हणायचं? तर ज्या सजीवांच्या पाठीचा कणा आहे त्याला पृष्ठवंशीय सजीव म्हणायचं, पाठीचा कणा असलेले सजीव. आणि उदाहरणार्थ जलचर, उभयचर, पक्षीवर्ग, सरपटणारे प्राणी आणि सस्तन प्राणी, याच्यामध्ये मानवाचाही समावेश आहे. तर या ठिकाणी ह्या दोन महत्वाचे टप्पे या प्राण्यांच्या उत्क्रांतीचे आहेत, अपृष्ठवंशीय आणि पृष्ठवंशीय. सस्तन प्राणी मित्रांनो, या प्राण्यांमधील अत्यंत महत्वाचा जो टप्पा आहे किंवा अत्यंत महत्वाचा एक भाग आहे तो आहे सस्तन प्राणी. सर्वाधिक उत्क्रांत असलेला हा त्या ठिकाणी प्राण्यांमधील टप्पा आहे मित्रांनो. पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा कोणता? तर सस्तन प्राणी. प्रश्न येऊ शकतो की पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा कोणता? उभयचर प्राणी किंवा मग जलचर, ते नावं दिलेले असतील, किंवा जलचर आहे, उभयचर आहे, पक्षीवर्ग आहे, किंवा सस्तन प्राणी आहे. यामधील सस्तन प्राणी हा सर्वाधिक उत्क्रांतीचा प्राण्यांमधील टप्पा आहे. हा अत्यंत महत्वाचा त्या ठिकाणी प्रश्न आहे. या प्राण्यांचं वैशिष्ट्य काय? तर मित्रांनो, आईच्या पोटामध्ये पिल्लांची वाढ होते आणि त्या ठिकाणी पोटामधून आईच्या
या पिल्लांचा जन्म होत असतो. जसं पक्ष्यांचं त्या ठिकाणी ते अंडी घालतात आणि अंड्यांमधून पिल्लांचा जन्म होतो. सस्तन प्राण्यांचं पूर्ण वेगळं आहे. या पिल्लांची वाढ जी आहे सस्तन प्राण्यांच्या ती आईच्या पोटामध्ये होत असते. आता ह्या गोष्टी आपण शिकवतोय विद्यार्थ्यांना, ह्या गोष्टी आपल्याला पूर्णपणे माहिती आहेत. सस्तन प्राणी काय आहेत किंवा त्याचं वैशिष्ट्य जे आहे हे आपल्याला सगळं माहिती आहे. मात्र काय होतंय, आपल्या दैनंदिन जे काही कामकाज आपलं चालू आहे या व्यापामध्ये किंवा संसाराचा गाडा जो आपल्या पाठीमागे लागलेला आहे, बहुतांश तर 99% तर सगळे मॅरिड आहेत किंवा त्या ठिकाणी सर्व जबाबदारी आपल्या अंगा खांद्यावरती आहेत. आणि मित्रांनो काय होतंय की कामाचं स्वरूपही आता भिन्न झालेलं आहे आणि कधी कधी हे विषय आपल्याला शिकवण्यामध्ये येत नाहीत, की जे माध्यमिकला वगैरे आपले बांधव आहेत त्यांच्या शिकवण्यामध्ये येत नाहीत. आणि आता जे शिकवतात प्राथमिकला किंवा ह्या वर्गांना शिकवतात ते म्हणतील हे एकदम सोपं आहे. मात्र जे आपले बांधव हे विषय शिकवत नाहीत त्यासाठी ही उजळणी आहे, हे लक्षात घ्या. आता सस्तन प्राणी आईच्या पोटामध्ये पिल्लांचा जन्म होतो ही अत्यंत छोटी गोष्ट आहे. मात्र आपला आढावा आहे आणि याच्यामधून आता ही जी टॅगलाईन आहे का कोणती, पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा कोणता, तर हा महत्वाचा विषय आहे. त्याच्यामुळं याकडेही आपलं लक्ष असू द्या आणि अशाच गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायच्यात. आणि तुम्ही द स्पर्धागुरूला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. मित्रांनो, सस्तन प्राणी, आता हे पहा पुढचं फार महत्वाचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. पहा की सस्तन प्राणी हा अत्यंत उत्क्रांत टप्पा पृष्ठवंशी सजीवांमधला, आईच्या पोटामध्ये पिल्लांची वाढ होते. मात्र मित्रांनो अपवाद आहे बरं का, याला अपवाद आहे. वैशिष्ट्य काय आहे सस्तन प्राण्यांचं, आईच्या पोटात पिल्लांची वाढ होते, पण याला 2 प्राणी अपवाद आहेत मित्रांनो. आणि याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. एक आहे बदक चोच्या, ज्याला म्हणतात प्लॅटिपस. बदक चोच्या याचं नाव आहे शास्त्रीय प्लॅटिपस. आणि दुसरा प्राणी आहे मुंगी खाऊ, ज्याला म्हणतात अँट इटर. मुंगी खाऊ याला काय म्हणतात, अँट इटर. मित्रांनो, हे दोन्ही प्राणी सस्तन आहेत बरं का, परंतु ते अंडी घालतात. म्हणजे यांच्या पिल्लांचा जन्म अंड्यांमधून होतो. सस्तन प्राण्यांचं वैशिष्ट्य त्यांच्या पिल्लांची वाढ आईच्या पोटामध्ये होते, उदरामध्ये होते. परंतु बदक चोच्या प्लॅटिपस आणि मुंग्या खाऊ अँटीटर हे 2 प्राणी सस्तन आहेत, पण अपवाद आहेत. हे 2 प्राणी अंडी घालतात. अंडी घालतात म्हणजे त्यांच्या पिल्लांचा जन्म अंड्यामधून होतो. हे 2 प्राणी अत्यंत महत्वाचे. एप वानर, ज्यावरती यापूर्वी हे प्रश्न विचारले गेले आहेत टीईटीला आणि यापुढेही विचारले जातील किंवा याच्या पुढचा जो भाग आहे त्यावरती विचारले जातील. चला पाहून घेऊया आता हा महत्वाचा भाग. एप वानर, मानवाशी साम्य असणारा वानर, या टॅगलाईन वरती प्रश्न आलेला होता. तर मित्रांनो, एप वानर कोण आहे, तर मानवाशी साम्य असणारा वानर आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की झाडांवरती हा संचार करायचा, झाडांवरती संचार करणारा हा वानर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, एप वानरापासूनच मानवाची सर्वप्रथम उत्क्रांती झालेली आहे. प्रश्न काय विचारला गेलाय किंवा विचारला जाईल की मानवाची सर्वप्रथम उत्क्रांती कोणापासून झाली, तर एप वानरापासून झालेली आहे. आणि कोणत्या खंडामध्ये झाली किंवा कोणत्या जगाच्या भागात झाली, तर आफ्रिका खंडामध्ये झालेली आहे. मित्रांनो, एप वानरापासून मानवाची उत्क्रांती सगळ्यात पहिल्यांदा आफ्रिका खंडामध्ये झाली आणि याच मानवाला आदिमानव असे म्हणतात. एप वानरापासून मानवाची उत्क्रांती झाली ना, किंवा जो पहिला टप्पा होता ना, त्या मानवाला आदिमानव असे म्हणतात. मित्रांनो, हा जो चार्ल्स डार्विन आहे ना, त्यानं बघा आपण काही मागाशी गोष्टी पाहिल्या, तर त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की ऑन द ओरिजिन ऑफ स्पीशीज जो आहे, की ज्याला मराठीमध्ये प्राण्यांच्या प्रजातींचा उगम, या ग्रंथाचं मराठीत नाव काय आहे, प्राण्यांच्या प्रजातींचा उगम. या ग्रंथामध्ये त्याने उत्क्रांतीची कल्पना मांडली. पण पहा, त्यानं अगोदर जे काही हा जो डार्विन आहे ना मित्रांनो, या डार्विनच्या आधी कार्ल लिनस नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेलेला आहे. आणि या शास्त्रज्ञानं प्राणी जातींचे शास्त्रीय वर्गीकरण करण्याची जी पद्धत आहे ती सुरू केली होती, त्याला लिनियस पद्धत असं म्हणतात. पहा, तर या डार्विनच्या आधी कार्ल लिनस नावाचा शास्त्रज्ञ आहे आणि त्यानं प्राणी जातींचे शास्त्रीय वर्गीकरण करण्याची पद्धत सुरू केली होती. शरीर रचनेचा विचार करता वानरांच्या काही प्रजातींचा आणि मानवाचा काही संबंध असावा असं त्यानं मत व्यक्त केलेलं होतं. आता तुम्ही म्हणाल की मगाशी चार्ल्स डार्विन वरती आपण प्रकाशझोत टाकला, आता परत चार्ल्स डार्विन का, तर हे लक्षात घ्या
हा जो कार्ल लिनस आहे ना, याने अगोदर काय केलंय, शरीर रचनेचा विचार करता वानरांच्या काही प्रजातींचा आणि मानवांचा काही संबंध असावा असं मत व्यक्त केलंय बरं का. पण असं मत चार्ल्स डार्विननं 1859 ला आलेल्या त्याचा जो काही ऑन दी ओरिजिन ऑफ स्पीशीज हा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला नव्हता की काही वानरांच्या जातीचा आणि मानवाचा संबंध आहे, असा उल्लेख त्यांनी पहिल्यांदा केलेला नव्हता. हा उल्लेख त्यानं नंतर केलेला आहे. म्हणून आपण परत आता हा चार्ल्स डार्विन पाहतोय. कधी उल्लेख केला त्यानं? डार्विननं त्याच्या पहिल्या ग्रंथामध्ये उत्क्रांतीच्या प्रक्रियेत वानर आणि मानव यांच्या संबंधाबाबत निश्चित मत व्यक्त केलेलं नव्हतं. नंतर पुढे त्यानं त्या ठिकाणी एक 10-12 वर्षांनंतर 1871 साली 1859 ला त्यांनी पहिली ही संकल्पना मांडली. त्याच्यानंतर मग पुढे त्यांनी 1871 साली द डिसेंट ऑफ मॅन मानवाचे अवतरण नावाचा एक ग्रंथ लिहिला. द डिसेंट ऑफ मॅन हा ग्रंथ कोणी लिहिला? मानवाचे अवतरण हा ग्रंथ कोणी लिहिला? तर चार्ल्स डार्विननं. कधी लिहिला? 1871 साली. या ग्रंथामध्ये चार्ल्स डार्विन काय म्हणतो, तर माणसाला शेपटी नसली तरी त्यांच्या पाठीच्या कण्याचे शेवटचे हाड हे शेपटीचा अवशिष्ट भाग आहे. याच्याकडं मानवाचा जो काही उत्क्रांतीमधला हा टप्पा आहे याकडे चार्ल्स डार्विननं लक्ष वेधलेलं आहे. काय म्हणतोय तो, की पाठीच्या कण्याचं जे शेवटचं हाड आहे ना, हे शेपटीचा अवशिष्ट भाग आहे. आणि मित्रांनो, त्या हाडाला किंवा त्या भागाला आपण काय म्हणतो, माकड हाड असं म्हणतो. पहा, माकड हाड असं म्हणतो. किंवा बसताना वगैरे किंवा आपण जर वरून पडलो ना किंवा आदळलो का ते हाड दुखतंय, आपण सहज म्हणतो माकड हाडाला लागलं. तर हे जे काही माकड हाड आहे, पाठीच्या कण्याचा सगळ्यात शेवटचा भाग आहे, त्याला माकड हाड असं आपण म्हणतो. आणि मित्रांनो, उत्क्रांतीच्या या टप्प्यामध्ये ते म्हणजे असं म्हणतात की जे काही शेवटचं जे हाड आहे ते शेपटीचं काही हजारो वर्षांपूर्वी भाग होतं. ती शेपटी होती पण तिथून ती निखळलेली आहे, म्हणून त्याला आपण माकड हाड असं म्हणतो. याकडे चार्ल्स डार्विननं लक्ष वेधलेलं आहे. मानवाच्या उत्क्रांतीचे टप्पे आता पाहूया मित्रांनो. आणि हे अत्यंत महत्वाची माहिती आहे. मग त्याच्यामध्ये कुशल मानवापासून तर आधुनिक मानवापर्यंत आता आपल्याला माहिती घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये प्रश्न कसे विचारले जातील की कुशल मानवाला काय म्हणतात, त्याचं जे काही शास्त्रीय नाव आहे ते काय आहे, किंवा हे जे काही टप्पे आहेत याचा पहिल्यांदा कुठं शोध लागला, किंवा मित्रांनो हे जे काही उत्क्रांतीचे टप्पे आहेत किंवा हे जे मानव आहेत, मग तो कुशल मानव असेल, शक्तिमान मानव असेल, आधुनिक मानव असेल, किंवा मग आधुनिक मानव असेल किंवा बुद्धिमान मानव असेल, यांचे खालीलपैकी वैशिष्ट्ये काय आहेत किंवा यांनी कोणती हत्यारं वापरली, अशी प्रश्न या भागावरती विचारले जातील. काळजीपूर्वक पाहूया. पहिला जो टप्पा आहे मानवाच्या उत्क्रांतीचा तो आहे कुशल मानव. प्रश्न बघा बरं का, असा येऊ शकतो की मानवाच्या उत्क्रांतीचा पहिला टप्पा कोणता किंवा खालीलपैकी कोणता मानव हा मानवाच्या उत्क्रांतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये आहे, तर कुशल मानव. हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव, म्हणून याला कुशल मानव असं म्हणतात. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, हातांचा त्या ठिकाणी कुशलतेनं वापर या मानवानं केलेला आहे. आणि याचे सगळ्यात पहिल्यांदा पुरावे, या कुशल मानवाचे पुरावे कुठं आढळलेले आहेत, तर आफ्रिका खंडातील टांझानिया आणि केनिया या 2 देशांमध्ये कुशल मानवाचे सगळ्यात पहिल्यांदा पुरावे सापडलेले आहेत, त्याचे अवशेष सापडलेले आहेत. मित्रांनो, अत्यंत महत्वाचा प्रश्न, कुशल मानवाचे सर्वप्रथम पुरावे कोणत्या भागामध्ये सापडले, तर आफ्रिका खंडामधील टांझानिया आणि केनिया या 2 देशांमध्ये कुशल मानवाचे अवशेष सापडलेले आहेत. हातांचा कुशलतेनं वापर करणारा हा मानव होता. लुई लिकी हा जो शास्त्रज्ञ आहे ना मित्रांनो, या शास्त्रज्ञानं या कुशल मानवाला शास्त्रीय नाव दिलं होमो हॅबिलस. काय नाव दिलेलं आहे? होमो हॅबिलस असं नाव त्यानं दिलेलं आहे. तो त्याच्या हातांचा वापर करायचा, त्यामुळे हे नाव त्याला आलेलं आहे होमो हॅबिलस. आणि होमो हा जो शब्द आहे ना, होमो याचा अर्थ होतो थोडक्यात ह्युमन. जसं आता पुढचं जे नाव आहे, आता जे आपण म्हणतो ह्युमन, मानवी, जे काही ह्युमन बिंग, मानवी जीवन आपण म्हणतो, त्यातला ह्युमन जो शब्द आहे ना मित्रांनो, तर ह्युमनचा पूर्वीचा जो शब्द आहे तो होमो. होमो म्हणजे मानव. हे लक्षात घ्या बरं का. होमो म्हणजे काय, असाही प्रश्न येऊ शकतो साधा सरळ. तर होमो म्हणजे मानव, होमो हॅबिलस म्हणजे कुशल मानव, आणि कुशल मानव म्हणजे हातांचा कुशलतेनं वापर करणारा मानव. आणि कोणी नाव दिलंय? लुई लिकी हा शास्त्रज्ञ आपल्या दृष्टीने फार महत्वाचा. लुई लिकी यानं होमो हॅबिलस हे नाव दिलेलं आहे.
लॅटिन भाषेमध्ये होमो या शब्दाचा अर्थ होतो मानव. लॅटिन भाषेमध्ये होमो या शब्दाचा अर्थ होतो मानव. हॅबिलस म्हणजे काय? हॅबिलस म्हणजे काय तर हातांचा कुशलतेने वापर करणारा. बघा बरं का, आता होमो हॅबिलसची फोड काय? होमो म्हणजे मानव आणि हॅबिलस म्हणजे काय? हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव. प्रश्न असा येऊ शकतो, हॅबिलस म्हणजे काय? हॅबिलस म्हणजे काय? बुद्धीचा वापर करणारा किंवा त्या ठिकाणी हातांचा वापर करणारा किंवा इतरही पर्याय दिले जातील. तर हॅबिलस म्हणजे हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव. या कुशल मानवाची वैशिष्ट्ये काय आहेत मित्रांनो? तर कुशल मानव हा 2 पायांवर उभा राहून चालू शकत होता. जे पुढचे 2 पूर्वी पाय होते त्या पुढच्या 2 पायांचा मानवानं हात म्हणून आता वापर सुरू केलेला आहे. तो पाठीमागची म्हणजे जे 4 पाय होती, पुढचे पाय आणि मागचे पाय, आता मागच्या पायांवरती तो उभा राहायला लागलाय आणि पुढचे जे पाय आहेत त्यांचा हात म्हणून वापर करायला लागलेला आहे. तर कुशल मानवाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे 2 पायांवर उभा राहून चालू शकत होता हा मानव. पाठीचा कणा पूर्ण ताठ नव्हता, त्यामध्ये किंचित बाक होता, मात्र उभा राहून तो चालू शकत होता. या मानवाचा जो मेंदू आहे तो एप वानरापेक्षा अधिक मोठा होता. या मानवाचा जो मेंदू एप वानरापेक्षा अधिक मोठा होता. बनलेली हत्यारं जी आहेत, या मानवानं जी बनवलेली हत्यारं आहेत ना मित्रांनो, ती मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयोगी नव्हती. त्या काळामध्ये जी मोठी जनावरं होती, मोठे प्राणी होती, त्यांची शिकार करण्यासाठी उपयोगी पडणारी हत्यारं नव्हती. मात्र छोट्या छोट्या प्राण्यांची तो शिकार त्या हत्यारानं करू शकत होता. आता पुढचा जो काही टप्पा आहे उत्क्रांतीचा तो आहे ताठ कण्याचा मानव. पहिला जो मानव आहे कुशल मानव, किंचित बाक होता. आता ताठ कण्याचा मानव ज्याला होमो इरेक्टस म्हणतात. पहिला होमो हॅबिलिस पाहिला, हातांचा कुशलतेने वापर करणारा. आता होमो इरेक्टस, याच्यावरती जोड्या येतील बरं का मित्रांनो. होमो इरेक्टस हे शास्त्रीय नाव एका बाजूला असतील आणि मग हे बुद्धीचा वापर करणारा, हातांचा वापर करणारा, ताठ कण्याचा किंवा शक्तिवान, असे त्या ठिकाणी अतिविकसित, असे काही पर्याय येऊ शकतात आणि जोड्या जुळवायला येईल. किंवा मग सरळ सरळ जे प्रश्न आहेत मगाशी आपण पाहिलं की होमो म्हणजे काय, इरेक्टस म्हणजे काय, हॅबिलस म्हणजे काय, असे प्रश्न येतील. ताठ कण्याचा मानव होमो इरेक्टस, याची वैशिष्ट्ये काय आहेत तर कुशल मानवाच्या तुलनेत याचा मेंदू विकसित होता. कुशल मानवाच्या तुलनेमध्ये या ताठ कण्याच्या मानवाचा मेंदू हा विकसित होता आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो तो समूहानं राहत होता. कुशल मानव तो एकट्या एकट्यानं, आता हा जो ताठ कण्याचा मानव आहे समूहानं तो राहत होता. समूह त्या ठिकाणी एकत्र येऊन राहणं ही संकल्पना त्यांना आता स्वीकारलेली होती. जंगलात लागणाऱ्या वणव्यापासून अग्नीची ओळख या टप्प्यावर झाली आहे. बघा मित्रांनो, आता अत्यंत अग्नीचा शोध वगैरे, अग्नीचा शोध, चाकाचा शोध, हे अनेक गोष्टी आपण पाहिल्या आहेत. अग्नीची ओळख किंवा अग्नीचा शोध कोणत्या टप्प्यावरती लागलाय तर ताठ कण्याचा मानव ही संकल्पना सुरू झाली आहे. ताठ कण्याच्या मानवानं अग्नीची ओळख सगळ्यात पहिल्यांदा केली. अग्नीचा शोध या काळामध्ये लागलेला आहे. जंगलात लागणाऱ्या वणव्यापासून अग्नीची ओळख त्याला झालेली आहे. मग अग्नी तयार करणं वगैरे हा भाग वेगळा आहे बरं का, पण हा अग्नी आहे किंवा याच्यामध्ये भाजून काही गोष्टी आपण खाऊ शकतोय वगैरे, या गोष्टींचा समावेश आता या भागामध्ये होईल. जळत्या फांद्या आणून अग्नीचा वापर करण्याचे तंत्र त्यानं अवगत केलेलं आहे. हा जो काही वणवा ज्यावेळी जंगलामध्ये लागायचा, त्या जळालेल्या ज्या काही पेटलेल्या फांद्या असतील त्या गुहेमध्ये तो आणायचा आणि त्याच्यापासूनच ती जी काही अग्नी आहे ती तो टिकून ठेवत असायचा. जळत्या फांद्या आणून अग्नीचा वापर करण्याचं तंत्र या ताठ कण्याच्या मानवानं अवगत केलेलं होतं. या काळातील जे हवामान होतं, ताठ कण्याचा मानव ज्या काळात अस्तित्वात होता त्या काळामध्ये हवामान अतिशीत होतं मित्रांनो. अति थंड असं स्वरूपाचं हवामान त्या काळामध्ये होतं आणि या अतिशीत वातावरणापासून, हवामानापासून या मानवानं ही जी काही अग्नीची ओळख त्याला झालेली होती या पेटलेल्या वणव्यांमधून, तर या अग्नीपासून त्यानं अग्नीच्या माध्यमामधून त्यानं त्या अतिशीत वातावरणापासून स्वतःचा बचाव केलेला आहे. अग्नीच्या माध्यमामधून अग्नीचा वापर करून त्यानं या थंडीपासून स्वतःचा बचाव केलेला आहे. अग्नी बनवायचा कसा, अग्नी तयार कसा करायचा, हे तंत्र मात्र या
ताठकण्याच्या मानवाला होमो इरेक्टसला अवगत नव्हतं. म्हणून मी म्हटलं की अग्नीची ओळख झाली हा एक भाग, आणि अग्नी कसा बनवायचा आहे हा दुसरा भाग आहे मित्रांनो. तर अग्नी बनवण्याचं तंत्र त्याला अवगत नव्हतं. हातकुऱ्हाडी सारखी हत्यारं तो बनवत असायचा. हातकुऱ्हाडी सारखी हत्यारं हा मानव बनवत असायचा. आणि सगळ्यात पहिल्यांदा याचे अवशेष सापडले कुठं, तर आफ्रिका, आशिया आणि युरोप या 3 खंडांमध्ये ताठकण्याच्या मानवाची त्या ठिकाणी अवशेष सापडलेले आहेत. प्रश्न येऊ शकतो, खालीलपैकी ताठकण्याच्या मानवाची अवशेष कोणत्या खंडात सापडलेली नव्हती? आफ्रिका, आशिया, युरोप आणि अमेरिका असे पर्याय येऊ शकतील त्या ठिकाणी. किंवा ताठकण्याच्या मानवाची अवशेष कोणत्या खंडात सापडली असाही प्रश्न येऊ शकतो. तर आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडांमध्ये ताठकण्याच्या मानवाचे अवशेष सापडलेले आहेत. आता तिसरा महत्वाचा टप्पा, शक्तिमान मानव किंवा याला म्हणतात निअँडरथल मॅन. शक्तिमान मानव, निअँडरथल मॅन. त्याला निअँडरथल नाव का पडलं हे पुढे आता पहा, की जर्मनीमध्ये निअँडरथल नावाचं एक गाव आहे. आणि ज्या वेळेला या गावामध्ये उत्खनन झालं, या उत्खननामध्ये सगळ्यात पहिल्यांदा या शक्तिमान मानवाचे अवशेष सापडले आहेत मित्रांनो. जर्मनीमधील, युरोप खंडातील जर्मनी आणि जर्मनी या देशामधील निअँडरथल हे गाव, या निअँडरथल मध्ये सर्वात पहिल्यांदा शक्तिमान मानवाचे अवशेष सापडले, या गावामध्ये सापडले. म्हणून या शक्तिमान मानवाला काय नाव मिळालेलं आहे? निअँडरथल मॅन असं नाव मिळालेलं आहे. एखाद्या ठिकाणावरून त्याला हे नाव दिलेलं आहे. बाकीचे त्यांच्या जे काही वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यावरून नाव आहे. इरेक्टस तो ताठकण्याचा होता म्हणून इरेक्टस, तो हातांचा कुशलतेने वापर करायचा म्हणून होमो हॅबिलस. मात्र शक्तिमान मानवाचं नाव जे आहे ते जागेपासून दिलेलं आहे. ज्या जागेच्या ठिकाणी त्याचा शोध लागलाय त्या जागेमुळे नाव मिळालेलं आहे निअँडरथल मॅन. मित्रांनो असाही प्रश्न येऊ शकतो बरं का. काय प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या मानवाचं जे काही नाव दिलेलं आहे, शास्त्रीय नाव दिलेलं आहे, ते एखाद्या म्हणजे गावाचं नाव त्याला ते शास्त्रीय नाव म्हणून देण्यात आलेलं आहे, तर निअँडरथल मॅन. या शक्तिमान मानवाची वैशिष्ट्य काय, तर त्याच्या नावामध्येच आहे धिप्पाड शरीरयष्टी हे याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य. आणि मेंदू जो आहे तो ताठकण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित. आता आपण ताठकण्याच्या मानवाला होमो इरेक्टसला काय पाहिलं की त्याचा मेंदू हा कुशल मानवापेक्षा अधिक विकसित. आता काय की ताठकण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित या शक्तिमान मानवाचा मेंदू होता. आणि मित्रांनो गुहांमध्ये वस्ती करून हा मानव राहत असायचा. मोठ्या प्राण्यांची शिकार करत असायचा. दगडाच्या गोट्यापासून टोकदार कुऱ्हाडी आणि भाले तो बनवत असायचा आणि या टोकदार कुऱ्हाडी आणि भाल्यांच्या मदतीनं मोठ्या प्राण्यांची तो शिकार करायचा. त्या प्राण्यांचं त्या ठिकाणी अंगावरील चामडं काढून त्याचा कपडे म्हणून तो वापर करत असायचा. ते चामडं त्या ठिकाणी सुकवल्यानंतर, वाळवल्यानंतर अंगाभोवती तो ते गुंडाळायचा, कपडे म्हणून त्याचा तो वापर करायचा. आणि त्याला त्या ठिकाणी थंड वातावरणापासून ऊब मिळायची. थंडीपासून संरक्षण होण्यासाठी त्यांनी एक अजून दुसरं साधन वापरलं की त्या ठिकाणी चामड्याचे कपडे म्हणून या गोष्टींचा तो वापर करायचा. मित्रांनो हा जो मानव आहे तो मांसाहारी आहार घेणारा, म्हणजे त्याच्या आहारामध्ये प्रामुख्याने मांसाहारच असायचा. मांसाहारी आहार करणारा हा शक्तिमान मानव आहे. आणि आगीवरती अन्न भाजून तो खात असायचा. आगीवरती अन्न भाजून तो खात असायचा. हे एक महत्वाचं वैशिष्ट्य याचं आहे. अग्नी निर्माण करण्याची कला कोणत्या मानवानं अवगत केली, तर मित्रांनो शक्तिमान मानवानं. हे जे काय आपण म्हणतो ना गारगोटींपासून घासून घासून किंवा फांदीला फांदी किंवा लाकडाला लाकूड घासून घासून त्या ठिकाणी अग्नी तयार करण्याची जी कला आहे ती कला मित्रांनो या शक्तिमान मानवानं अवगत केलेली आहे. आजही आपण ज्यावेळेस वास्तुशांतीचा वगैरे कार्यक्रम आपला होतो, सर्व वास्तुशांतीचा कार्यक्रम झाल्यानंतर पूजेचा जो शेवटचा भाग असतो त्यावेळेला त्या ठिकाणी ब्राह्मण देवा पहा एक लाकडासारखे एक यंत्र असतं पहा, त्याच्यावरती दोरीनं लाकूड घासायला लावतात आणि मग त्या ठिकाणी ते अग्नी तयार करत असतात. अग्नी तयार करतात पहा. त्या काळामध्ये त्या गारगोटी एकमेकांवरती ज्या वेळेस मारण्यात आल्या त्याच्यामधून जे अग्नी उडवल्याचं त्या माणसानं पाहिलं, त्याच्यामधून त्यांनी अग्नीचा शोध लावलाय. किंवा फांदीला फांदी घासून किंवा लाकडाला लाकूड घासून त्या ठिकाणी त्यांनी ती अग्नी निर्माण केलेला आहे. प्रश्न येणार, अग्नी निर्माण करण्याची कला कोणी अवगत केली, तर शक्तिमान मानवानं अवगत केलेली आहे. आता अग्नीचा शोध, आता हे लक्षात घ्या बरं का, अग्नीची ओळख झालेली आहे ताठकण्याच्या मानवाला,
पण अग्नी तयार करण्याची कला, मग आता हे अग्नीचा शोध इथे कन्सेप्ट ती लागू होईल. अग्नीचा शोध कोणी लावलाय तर शक्तिमान मानवानं लावलेला आहे. कारण की अग्नी तयार करायचा कसा, शेवटी निर्माण करणं हा शोध आहे मित्रांनो. अग्नी आहे, हा भाग वेगळा आहे. माहिती आहे की हा अग्नी आहे, पण तो निर्माण कसा करायचा तर हा शोध आहे. म्हणून हाचाही प्रश्न येऊ शकतो की अग्नीचा शोध कुणी लावला तर शक्तिमान मानवानं लावलेला आहे. काही जुजबी आवाज काढून तो एकमेकांशी संवाद साधत असावा. म्हणजे जे काही आता संवाद कौशल्याला सुरुवात या माणसाच्या काळापासून झाली आहे मित्रांनो. काही जुजबी आवाज काढून तो संवाद साधत असावा असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. समूहातील एखाद्या सदस्याचं निधन झालं तर त्या मृत व्यक्तीसोबत ज्या ठिकाणी त्याचं प्रेत पुरलं जायचं त्या ठिकाणी हत्यारं, प्राण्यांची शिंग या वस्तू त्या ठिकाणी पुरल्या जायच्या. जे काही अवशेष सापडलेले आहेत या निअँडरथल मानवाचे, या शक्तिमान मानवाचे, त्या अवशेषांभोवती हत्यारं, प्राण्यांची शिंग या वस्तू आढळलेल्या आहेत. मृत व्यक्तीच्या अंगाला लाल रंगाची माती चोळत असायचे. हे सगळे व्यक्ती त्या ठिकाणी त्या मृत व्यक्ती ज्या आहेत पूर्वी त्यांना पुरलं जायचं, मात्र त्यांचे काही दफन कसं करायचं या संबंधीचे काही विधी या काळामध्ये प्रस्थापित झालेले होते. जसं की अंगाला लाल माती लावली जायची, त्यांना पुरल्यानंतर त्यांच्या डोक्याचा जो भाग आहे त्या बाजूनं त्या ठिकाणी काही हत्यारं असतील, काही प्राण्यांची शिंग वगैरे असतील ती ठेवली जायची. किंवा त्याचा जो काही प्रवास आता होत आहे या पृथ्वी लोकापासून स्वर्ग लोकापर्यंत, किंवा त्या संकल्पना त्या काळामध्ये असतील नसतील, मात्र तिकडे जो जात आहे त्या प्रवासामध्ये त्याला हे साहित्य सोबत असावं म्हणून या गोष्टी ठेवलेल्या असावेत असे अंदाज शास्त्रज्ञांचे आहेत. आफ्रिकेतून बाहेर पडून युरोपा आशिया खंडामध्ये या शक्तिमान मानवानं स्थलांतर केलेलं आहे. आफ्रिका खंडामध्ये त्या ठिकाणी मानवाची सर्वप्रथम अवशेष सापडलेले आहेत आणि हा जो शक्ती मानव आहे तो आफ्रिका खंड सोडून आशिया युरोप खंडामध्ये तो स्थलांतरित झालेला आहे. आता पुढचा महत्वाचा टप्पा होमोसेपियन, बुद्धिमान मानव. शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव युरोपात काही काळ एकत्र नांदत होते असे पुरावे सापडलेले आहेत. शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव युरोप खंडामध्ये काही काळ एकत्र राहत होते. युरोपमध्ये क्रोमॅनॉन मानव असं सुद्धा बुद्धिमान मानवांना म्हणतात. प्रश्न आला तर पहा, बुद्धिमान मानव खालीलपैकी कोणाला बुद्धिमान मानव असं म्हणतात? त्याच्यामध्ये मग होमो इरेक्टस, निअँडरथल मॅन किंवा होमो हॅबिलस आणि क्रोमॅनॉन मॅन असाही पर्याय येऊ शकतो. तर बुद्धिमान मानवाला दोन नाव आहेत. एक शास्त्रीय नाव आहे होमो सेपियन आणि युरोप खंडामध्ये याच मानवाला क्रोमॅनॉन मानव असेही म्हणतात. आधीच्या सर्व मानवांपेक्षा विचार करण्याची क्षमता या बुद्धिमान मानवाची सर्वाधिक होती. आधी सर्व जे मानव झालेले आहेत, मग होमो हॅबिलस, त्यानंतर होमो इरेक्टस आणि निअँडरथल या सर्व मानवांपेक्षा अधिक विचार करण्याची क्षमता या बुद्धिमान मानवामध्ये होती आणि याचे अवशेष आफ्रिका, युरोप आणि आशिया या तीनही खंडांमध्ये आढळलेले आहेत. कामाच्या गरजेनुसार हत्यार बनवण्याची कला याला अवगत होती. कारण हा विचार करू शकत होता, मोठ्या प्राण्यांना मारण्यासाठी कोणती हत्यारं, छोट्या प्राण्यांना मारण्यासाठी कोणती हत्यारं, किंवा त्या हाडांवरती मांस वगैरे खरवडण्यासाठी कोणती हत्यारं, किंवा स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कोणती हत्यारं. गरजेनुसार हा मानव हत्यार बनवण्याची कला त्यानं अवगत केलेली होती. त्याचं जे स्वरयंत्र आहे ते पूर्णपणे विकसित झालेलं होतं. स्वरयंत्र पूर्णपणे त्याचं विकसित झालेलं होतं आणि जीभ लवचिक असल्यामुळे विविध ध्वनींचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण तो देऊ शकत होता. म्हणजे हवा तसा आवाज तो काढू शकत होता. या मानवाचं स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झालेलं होतं. जीभ लवचिक असल्यामुळं विविध ध्वनींचा तो स्पष्टपणे त्या ठिकाणी उच्चार करू शकत होता आणि आवाजाला हवं तसं तो वळण देऊ शकत होता. विकसित भाषा पद्धती या मानवानं तयार केलेली होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हा प्रश्न बघा बरं का, विकसित भाषा पद्धती कोणत्या काळामध्ये किंवा मानवाच्या कोणत्या उत्क्रांती टप्प्यावरती विकसित झाली तर बुद्धिमान मानवाच्या. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, निरीक्षण आणि कल्पनाशक्तीच्या आधारे
चित्र तो काढू शकत होता। अनेक गुहांमध्ये जे अवशेष सापडलेले आहेत ते गुहांमध्ये भित्तिचित्र आढळलेले आहेत मित्रांनो, आणि या निरीक्षण आणि कल्पनाशक्तीच्या आधारे या बुद्धिमान मानवानं सगळ्यात पहिल्यांदा ही चित्र, त्या जे अवशेष सापडलेले आहेत ती काढलेली चित्र या बुद्धिमान मानवानं काढलेली होती। कलात्मक वस्तू, वेगळ्या वेगळ्या आकाराच्या जे काही वस्तू आहेत, मग दगडाच्या असतील किंवा त्या ठिकाणी मातीच्या असतील, लाकडाच्या असतील, अशा वेगळ्या वेगळ्या आकाराच्या कलात्मक वस्तू हा बुद्धिमान मानव बनवू शकत होता। हे त्याची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत। आता हा जो काही पुढचा टप्पा आहे, शेवटचा टप्पा मित्रांनो, प्रगत बुद्धीचा मानव, होमो सेपियन सेपियन, म्हणजे आताचा जो टप्पा आहे आपला, आपण जे मानव आहोत तो प्रगत बुद्धीचे मानव आपण आहोत, आणि यालाच काय म्हणायचं, होमो सेपियन सेपियन। पशुपालन आणि शेतीचं तंत्र या मानवानं अवगत केलेलं आहे। पशुपालन आणि शेतीचं तंत्र या प्रगत बुद्धीच्या मानवानं अवगत केलेलं आहे। मित्रांनो, आता शेतीचा शोध सुद्धा 11,000 वर्षांपूर्वी लागलेला आहे, म्हणजे लक्षात घ्या बरं का, प्रगत बुद्धीच्या मानवाचा टप्पा पण आताचाच नाहीये, तो कधीपासून सुरू झालेला आहे। आपणही याच उत्खननाच्या टप्प्यावरती आहोत, मात्र 11,000 वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये शेतीचा शोध लागलेला आहे। एका महिलांनी तो शेतीचा शोध लावलेला आहे 11,000 वर्षांपूर्वी, म्हणजे तेव्हापासून प्रगत बुद्धीच्या मानवाचा टप्पा सुरू झालेला आहे। याला होमो सेपियन सेपियन असं म्हणतात। पशुपालन आणि शेतीचं तंत्र त्यांनी विकसित केलं किंवा अवगत केलं, माहिती करून घेतलं। शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे दोघे आधुनिक मानवाचे पूर्वज होते। शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे दोघे आधुनिक मानवाचे पूर्वज होते। आणि मित्रांनो, शारीरिक क्षमतेपेक्षा बौद्धिक आणि सांस्कृतिक दृष्टीनं हा मानव अत्यंत प्रगल्भ होता। शारीरिक दृष्ट्या शक्तिमान मानवाची त्या ठिकाणी उंची, त्याची शरीराची धिप्पाड शरीर यष्टी यासारखे गुणधर्म या होमोसेपियन सेपियन मध्ये नसतील, मात्र बुद्धीनं अत्यंत त्या ठिकाणी प्रगल्भ, सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत प्रगल्भ, त्या ठिकाणी समूहानं राहणारा किंवा एकमेकांची काळजी घेणारा किंवा शेतीचा शोध लावणारा किंवा व्यापार करणारा, पशुपालन करणारा किंवा वेगळे वेगळे शोध लावणारा किंवा त्या ठिकाणी संस्कृती, जी काही कला वगैरे आहेत या गोष्टी निर्माण करणारा, त्या ठिकाणी एकमेकांच्या वस्तूंची देवाणघेवाण करणारा, अनेक गोष्टी याच्यामध्ये सांगता येतील। बौद्धिक आणि सांस्कृतिक दृष्टीनं अत्यंत प्रगल्भ हा मानव प्रगत बुद्धीचा मानव होता। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आजचे जे काही व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण जे 3 महत्त्वाची प्रकरणं या इयत्ता 5वीच्या आपण असे घडलो परिसर अभ्यास भाग 2 यामधील ही 3 महत्त्वाची प्रकरणांवरती आपण आज त्या ठिकाणी प्रकाशझोत टाकलेला आहे। मित्रांनो, यामधील ज्या चार्ल्स डार्विनच्या गोष्टी आहेत त्याही अत्यंत महत्त्वाच्या आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे काही शेवटचे जे 5 मानव आपण पाहिले आहेत ना, त्याची खूप आपण त्या ठिकाणी उजळणी त्याला देणं गरजेचं आहे। त्यावरती 100% प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर पहिला टप्पा आहे कुशल मानव, त्याला होमो इरेक्टस होमो हॅबिलस म्हणतात। त्यानंतर होमो इरेक्टस आहे ताठ कण्याचा मानव। त्यानंतर शक्तिमान मानव आहे धिप्पाड देहाचा निअँडरथल मॅन। त्याच्यानंतर बुद्धिमान मानव आहे होमो सेपियन, आणि त्याच्यानंतर होमो सेपियन सेपियन प्रगत बुद्धीचा मानव। त्यांचे प्रथम अवशेष कुठे सापडले, त्यांची वैशिष्ट्ये काय होती, त्यांच्या काळामध्ये प्रमुख शोध कोणते लागले, यासारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतल्या। मित्रांनो, टीईटी पेपर 1 आणि 2 आणि त्या ठिकाणी केंद्रप्रमुख जो परीक्षा आहे यासाठी हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे। आजचा व्हिडिओ आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहिला, त्याबद्दल मी आपला आभारी आहे। आणि मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही द स्पर्धा गुरु हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आवर्जून लाईक करा। तुम्हाला जे त्या ठिकाणी तुमचे काही हा व्हिडिओवरती काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये आवर्जून त्या ठिकाणी कळवा। इतर ज्या घटकांवरती आपल्याला व्हिडिओ पाहिजे असतील तेही आपण पोस्ट करा, तेही आपल्यापर्यंत ते व्हिडिओचं स्पष्टीकरण नवीन व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असेल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आणि इतरही आपल्या मित्रांना, इतरही आपल्या ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका। आवर्जून शेअर करा आणि चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा, द स्पर्धा गुरु। मित्रांनो, हे जे काही घटक आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेले आहेत हे द स्पर्धा गुरु या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध असणारच आहेत,
परंतु याच व्हिडिओ जे काही आपण नोट्स वगैरे आता बघणार आहोत त्या नोट्स अजून टाकलेल्या नाहीयेत, मात्र या नोट्सही आपल्याला लवकरच उपलब्ध होतील आणि या व्हिडिओवरती आधारित सराव पेपर सुद्धा आपण त्या ठिकाणी काढणार आहोत किंवा टीईटीचे 60 सराव पेपर ऑलरेडी आपण पोस्ट केलेले आहेत. तर हे पेपर तुम्हाला कुठे मिळणार आहेत, कारण मित्रांनो सराव फार महत्त्वाचा आहे. www.thespardhaguru.com या माझ्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि त्यामध्ये टीईटी सीटीटी नावाने एक ऑप्शन केलेला आहे किंवा केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा नावाने एक टॅब तयार केलेला आहे. या दोन्ही टॅबमध्ये सराव पेपर तुमच्यासाठी विनामूल्य मोफत उपलब्ध आहेत. तर मित्रांनो, आपण पूर्णपणे हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आभारी आहे. नवीन व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्यानं भेटूया. तुर्तास आभारी आहे. धन्यवाद.